सध्या राज्यात भाजप हा सत्ताधीश पक्ष आहे. तर विरोधक म्हणून किंवा विरोधी पक्षनेता म्हणून राज्यात कोण असेल? तुम्हाला जर वाटत असेल की विरोधी पक्षनेता हा शरद पवार गटाचा किंवा काँग्रेसचा किंवा उद्धव ठाकरे गटाचा असेल तर तुम्ही साफ चुकताय. सध्या विधिमंडळात विरोधी पक्षनेते पदाचं काम हे भाजपचेच एक जुने आणि वरिष्ठ आमदार करतायत. होय, मी बोलतोय ते आता 7व्यांदा विधानसभेत आमदार असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल. सुधीर मुनगंटीवार यांची अधिवेशनातली जर भूमिका पाहिली तर ते राज्य सरकारला, खास करून देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचा एकही प्रयत्न किंवा एकही संधी सोडत नाहीयेत. आता पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला हसत खेळत उलटवून लावलं. मात्र यातूनच चर्चा सुरू झाली ती सुधीर मुनगंटीवार वर्सेस देवेंद्र फडणवीस या वादाची. खरं तर हा वाद काही आत्ताचा नाहीये, मात्र विधिमंडळाच्या निमित्तानं तो पुन्हा एकदा चर्चेत आला इतकंच. त्यामुळे नक्की काय आहेत राजकीय समीकरणं सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मध्ये खरोखर वाद आहेत का, आणि जर वाद आहे तर त्याची कारणं काय आहेत? या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. चालू विधिमंडळ अधिवेशनात सरकारला घेरण्याचं काम जितकं विरोधी पक्षांनी किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलंय त्याहून जास्त सरकारला घेरण्याचं काम हे सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. सुधीर मुनगंटीवार यांनी अगदी मंत्रालयातले सचिव सभागृहात अनुपस्थितीत राहण्यापासून ते कुशल कामगारांना मिळणाऱ्या मानधनापर्यंत, टीईटीच्या पेपर फुटीपासून जर नोटा नाशिकमध्ये छापता तर टीईटीचे पेपर आग्र्यामध्ये का छापता इथपर्यंत, ते अगदी मेडिकल कॉलेजच्या स्टाफला काढून टाकण्याच्या सरकारी निर्णयापर्यंत, त्यासोबतच सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवण्यापर्यंत, या सगळ्या प्रश्नांवर संधी मिळेल तिथं सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला, त्यातही खास करून देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. यावरूनच राज्य भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार वर्सेस देवेंद्र फडणवीस या राजकीय कोल्ड वॉरची चर्चा रंगली आहे. खरं तर हे कोल्ड वॉर किंवा सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो वाद आहे तो आजचा नाहीये. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्य भाजपमधील सर्वोच्च ताकद असणारे नेते, तिथंच सुधीर मुनगंटीवार हे देखील भाजपचे जुने विश्वासू आणि वजनदार नाव आहेत. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मुनगंटीवार यांनी राजकीय जीवनात प्रवेश केलेला. जेव्हा ते सक्रिय राजकारणात आले तेव्हापासून ते भाजपच्या सोबत राहिले. सध्याची त्यांची आमदारकीची 7वी टर्म आहे. मग असं असताना भाजपचे एवढे जुने कार्यकर्ते असताना मुनगंटीवार आज भाजपलाच खिंडीत का पकडतायत असा प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. अगदी एका शब्दात सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सुधीर भाऊ म्हणत हसत खेळत उत्तर दिलं. मात्र त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातलं कोल्ड वॉर लपलं नाही. खरं तर फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार हे महत्वाच्या खात्याचे मंत्री राहिलेले. मात्र त्यानंतर शिंदेसोबत जेव्हा फडणवीस सत्तेत आले त्यानंतर मुनगंटीवार यांच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं. आता पुन्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार 24ला अस्तित्वात आलं त्यावेळी मात्र सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदच देण्यात आलं नाही. त्यावेळी आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असून ऐनवेळी आपलं नाव वगळलं असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला. सोबतच 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देखील सुधीर मुनगंटीवार हे उत्सुक नसताना त्यांना फोर्सफुली लोकसभेला उतरवलं गेलं, ज्यात त्यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला. खरं तर यावेळी आपल्याला जबरदस्तीनं राज्यातून दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला जात होता अशी नाराजी मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली. आणि स्वाभाविकपणे राज्यात राज्य भाजप म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीचा रोख कुणाकडे होता हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात संपूर्ण राज्यात भाजप विजयाची घोडदौड करत होता. तिथंच मुनगंटीवारांच्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भाजपचा विजय रथ रोखण्यात काँग्रेसला यश आलेलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या इतर नगर परिषदांसह मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील मूल आणि बल्लारपूर या 2 नगर परिषदांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता. चंद्रपुरातील या पराभवानंतर मुनगंटीवार यांनी आपली तोफ विरोधकांऐवजी
आपल्याच पक्षातील नेतृत्वाच्या विरोधात चालवली। या पराभवाचं कारण सांगताना मुनगंटीवार यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता। विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यातल्या नेत्याला मंत्री केलं गेलं नाहीये। सोबतच बाहेरच्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जातोय, ज्यामुळे कार्यकर्ते नाराज होत आहेत आणि निवडणुकीत फटका बसतोय असं मुनगंटीवार म्हणाले होते। सोबतच बाहेरच्या पक्षातलं लोकांचं जे भाजपमध्ये इन्कमिंग चालू होतं त्यावर टीका करताना त्यांनी याला शनी शिंगणापूरचं उपमा दिली होती। ज्या पद्धतीनं शनी शिंगणापूरमध्ये घरांना दारं नसतात तसंच भाजपनं केलंय किंवा तसंच भाजपमध्ये होतंय, कोणालाही प्रवेश दिला जातोय अशी टीका त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर केली होती। आणि स्वाभाविकपणे इथेही भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीसच आहेत। मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार बाहेरचे म्हणजे किशोर चोरगेवार यांच्यावर त्यांचा त्यावेळी आक्षेप होता। किशोर चोरगेवार हे बाहेरचे किंवा अनेक पक्ष बदललेले होते, त्यांच्या भाजप प्रवेशाला तिथलेच असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केलेला। त्यासाठी त्यांनी त्यावेळी अगदी दिल्लीही गाठलेली। मात्र तरीही सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधाला न जुमानता किशोर चोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला। त्यानंतर देखील सुधीर मुनगंटीवार यांचा किशोर चोरगेवारांना विरोध होतच होता, मात्र तरीही त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर ते चंद्रपूरचे आमदार देखील झाले होते। या सोबतच म्हणजे हा जो काही सगळा प्रकार झाला की किशोर चोरगेवारांना सुधीर मुनगंटीवार यांच्या इच्छेच्या विरुद्ध भाजपमध्ये प्रवेश दिला, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे राज्य भाजपवर नाराज होते। या सगळ्यांसोबतच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच चंद्रपूरमधील भाजपची जिल्हा कार्यकारिणी स्थगित केली। ही जिल्हा कार्यकारिणी हरीश शर्मा यांनी जाहीर केलेली, जे सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे मानले जातात। या कार्यकारिणीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळच्या व्यक्तींना किंवा त्यांच्या फेवर मधल्या व्यक्तींना स्थान दिल्याची टीका किंवा तक्रार भाजपमधल्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी केल्याचं बोललं गेलं। यानंतर रवींद्र चव्हाण यांनी हा निर्णय नुकताच जाहीर केला आणि ती कार्यकारिणीच बरखास्त केली। यामुळे देखील सुधीर मुनगंटीवारांना भाजपकडूनच धक्का बसल्याचं बोललं गेलं, त्यामुळं ते भाजपवर नाराज आहेत। यासोबतच जे काही घटनाक्रम गेल्या काही कालावधीमध्ये समोर येत आहेत यावरून सातत्यानं एक प्रश्न हा भाजपच्या अंतर्गत गटात देखील चर्चेला येतो किंवा भाजप व्यतिरिक्त देखील या प्रश्नाची चर्चा इतर पक्षांमध्ये ते केली जाते, ती म्हणजे हे सगळे घडणारे घटनाक्रम पाहून सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे होतोय का? कारण एकनाथ खडसे हे देखील एकेकाळी राज्य भाजपमधलं सर्वात वजनदार नाव होतं। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्य भाजपची सूत्र आपल्याकडे स्वीकारल्यानंतर आज एकनाथ खडसेंची परिस्थिती काय झाली आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे। वास्तवात देवेंद्र फडणवीसांचे स्पर्धक म्हणून एकनाथ खडसेंना पाहिलं जात होतं। यावरून एकनाथ खडसेंना देखील प्रश्न विचारला गेला होता। त्यावेळी एकनाथ खडसेंनी देखील सुधीर मुनगंटीवार हे ज्या पद्धतीनं पक्षातल्याच पक्षविरोधातल्या प्रवृत्तींबाबत बोलतायत ते पाहता जो संघर्ष मला करावा लागला तोच संघर्ष त्यांना करावा लागतोय असं त्यांनी थेट मत व्यक्त केलं होतं। यावरून एकनाथ खडसेंना काय म्हणायचं होतं हे आपल्याला लक्षात आलंच असेल। मला स्वतःला भाजपमध्ये जे सोसावं लागलं ते सुधीर मुनगंटीवार यांना सोसावं लागतंय असं एकनाथ खडसे यांना म्हणायचं होतं। त्यांच्या बोलण्याचा रोख हा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती। या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने आपल्याला गेल्या काही कालावधीतली एक ना अनेक उदाहरणं सांगता येतील, ज्यावर देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघं जाहीरपणे जरी म्हणत नसले तरी या दोघांमध्ये कुठं ना कुठं शीतयुद्ध चालू आहे हे स्पष्ट होतं। आणि याला कारण कुठं ना कुठं फडणवीस यांची सब कुछ वन मॅन शो ही रणनीती कारणीभूत आहे असं म्हणता येईल। त्यांना सध्या आपल्या ताकदीचा किंवा आपल्या बरोबरीचा कोणी प्रतिस्पर्धी भाजपमध्ये नकोय का असाही प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांच्यावरून किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून उपस्थित होतोय। तुर्तास इथेच थांबूयात। मात्र ज्या पद्धतीनं सभागृहात मुनगंटीवार फडणवीसांची कोंडी करायची एकही संधी सोडत नाहीये, त्याला कुठे ना कुठे फडणवीस यांनी मुनगंटीवारांना दिलेली वागणूक कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांना डॉमिनेट करण्याचा किंवा त्यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।